तो तो ग्रामीण भागाचा आहे. महानगरपालिकाचा अजेंडा आम्ही तयार करतोय. येणाऱ्या काळामध्ये तो अजेंडा आमचा तयार होईल आणि ती भूमिका आम्ही मग परत तुमची आमची भेट होईल, ती भूमिका तुमच्यासमोर परत आम्ही मांडू. तुमच्या राजकीय पक्षाचं बोधचिन्ह काय असणार आहे, पक्षाचं नाव काय असणार आहे? संभाजी ब्रिगेड, नाव संभाजी ब्रिगेड. ध्वज आणि ध्वज भगवा ध्वज, हा भगवा ध्वज फक्त तो बुद्धांचा एक पताका ध्वज आहे. हा बुद्धांच्या विचारधारेपासून आहे. संत तुकोबाराय वारकऱ्यांची परंपरा त्याला लाभलेली आहे. त्यामुळे तो भगवा ध्वज आम्ही घेतोय आणि त्याच्यावर संभाजी ब्रिगेड हे आमचं नाव राहणार आहे. एक पताका ध्वज राहणार आहे. तुमचं राजकीय पक्ष स्थापन करण्याला घेऊन सुद्धा तुमच्याच संघटनेमध्ये बरेच मतभेद होते असं ऐकू येत आहे आणि त्यातही बरेच वाद झाले असं ऐकू येत आहे. कुठले असे तर मतभेद आमच्या समोर नाही आलेले. जुने सगळे पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी तुमच्या बरोबर आहेत की काही गळले? नाही, हे प्रोसेस निरंतर चालू असतात. अनेक लोक आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस सुप्त राजकीय इच्छाशक्ती बऱ्याच सगळ्या लोकांमध्ये असते आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय इच्छाशक्ती होती, परंतु पर्याय आम्ही आजपर्यंत दिला नव्हता. म्हणून वेगवेगळ्या पक्षामध्ये ती गेली. विचार संभाजी ब्रिगेडचा पक्षात वेगळ्या गेली. सुरुवातीच्या काळात असं होतं की दांडा संभाजी ब्रिगेडचा राहील, झेंडा कोणाचाही असो, ही भूमिका होती. परंतु ज्या वेळेस आपण वेगळ्या पक्षात जातो त्या पक्षाचा अजेंडाच फॉलो करावा लागतो आणि म्हणून आम्ही जे पर्याय उभा करतोय की आमचाच दांडा, आमचाच झेंडा आणि आमचाच अजेंडा येणाऱ्या काळामध्ये राहणार. आता महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली आहे. मुंबईमध्ये तुम्ही म्हणताय अजून अजेंडा ठरवायचा आहे. इतर महानगरपालिका कुठल्या कुठल्या तुमच्या डोळ्यासमोर आहे? पुणे असेल किंवा अकोला आहे, चंद्रपूर आहे, अशा अनेक 18 महानगरपालिका आहे टोटल. मराठा मुक्त मोर्चा हे एकदम सक्सेस मोर्चे काढले सक्सेस कुठेतरी वाटतं की तुम्ही त्याचा एक कॅशिंग करायचं ट्राय करताय? संभाजी ब्रिगेडची ज्यावेळेस आपण मूळ भूमिका सांगतोय की 5 सत्ता ज्यावेळेस आपण सांगतोय, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि राजसत्ता. राजसत्ता आली म्हणजे आमचा उद्देश कधीच लपवून राहिलेला नाही आहे. कारण राजसत्ता ही 5वी सत्ता पाहिजेच पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून आहे. नंतरची गोष्ट अशी आहे की 7 मार्च 2015ला सांगली येथे संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये आम्ही घोषणा केली होती की जर आमचे प्रश्न मार्गी लागत नसतील वेळोवेळी, प्रत्येक प्रश्नाला जर आम्हाला इतका वेळ लागत असेल, समाजाचे प्रश्न असतील, लोकांचे प्रश्न असतील, तर भविष्यामध्ये संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरणार ही भूमिका आम्ही 7 मार्च 2015ला जाहीर केली होती. त्यामुळं असा काही विषय नाही की मराठा मोर्चा हे आम्ही नजरेसमोर ठेवून ही भूमिका घेतली. आमचं जे काही रजिस्ट्रेशनसाठी आम्ही जे ॲप्लिकेशन केलं ते एप्रिल महिन्यामध्ये केलं होतं आणि ऑक्टोबरमध्ये आम्हाला 25 ऑक्टोबरला रजिस्ट्रेशन भेटलं आणि मराठा मुक मोर्चे हे 9 ऑगस्टपासून सुरू झालेले आहेत. पण मग मराठा आरक्षण हा तुमच्या याच्यातला एक मुद्दा असणार आहे की नाही जेव्हा तुम्ही राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर असेलच 100% असेल. कारण आपली पहिल्यापासून मराठा आरक्षणाची भूमिका वेगळ्याच पद्धतीची राहिलेली आहे. कारण आजपर्यंत ज्यावेळेस शासनानं 16% आरक्षण दिलं त्यावेळेस आम्ही सांगितलं की आरक्षण खोटं आहे. दुसऱ्याच दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये एक सभा घेतली होती आणि तिथं सांगितलं होतं की मूळ मागणी काय आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, ही मूळ मागणी आहे. परंतु ओबीसीमध्ये समावेश न करता कायद्याच्या घटनेच्या बाहेर जाऊन जर असं आरक्षण भेटेल तर ते कुठेच टिकणार नाही. घटनेतच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. घटनेच्या कलम 340मध्येच आम्हाला बसून ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे. ही आमची रास्त भूमिका शासनाकडे आहे, भविष्यातही राहील आणि आम्ही ती करणार आहे पुढच्या याच्यामध्ये.